साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। महिलेचा विनयभंग करून घेतली खंडणी, आरोपी 24 तासात गजाआड। विजापूर नाका पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी। एकांतात मोबाईलमध्ये काढलेले फोटो व व्हिडिओ तिचे नातेवाईक, मित्र तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देऊन तिच्याकडून सोन्याची दागिने व रोख रक्कम असा 6,48,500 रुपयाचा एवज खंडणीच्या स्वरूपात घेतल्याच्या गुन्ह्यात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीस 24 तासात गजाआड केलंय। कृष्णाकांत अमर रिजोरा, राहणार जुळे, सोलापूर असं आरोपीचं नाव आहे। त्याच्या ताब्यातून 4,30,000 रुपयाचे 7 तोळे जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की जुळे सोलापूरतील रुबीनगर बालाजी मंगल कार्यालयाजवळील रहिवासी कृष्णाकांत अमर रिजोरा याने त्यांच्या परिचयाच्या महिलेस जुळे सोलापुरातील नामवंत कॉलेजच्या मागील बाजूस मैदानामध्ये एकांतात भेटण्यास बोलावून घेतले होते। ते दोघे एकत्र भेटले असताना त्याने मोबाईलच्या सहाय्याने फोटो व्हिडिओ काढले होते। कृष्णाकांतने ती छायाचित्रे आणि ध्वनी चलचित्रफीत तिचे नातेवाईक, मित्र तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देऊन खंडणी मागितली। त्याच्या धमकीला घाबरून तिने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 6,48,500 रुपयाचा एवज खंडणीच्या स्वरूपात कृष्णकांतला दिला। या प्रकरणी तिच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये भादवी कलम 354, 384 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यातील आरोपी कृष्णकांत अमर रिजोरा, राहणार 43, अभिषेक नगर, बालाजी मंगल कार्यालय, सोलापूर यास गुन्हे प्रकटीकरण पथकानं 24 तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण 4,30,000 रुपयाचे 7 तोळे जप्त करून गुन्हा उघडकीस आणला। ही कामगिरी पोलीस आयुक्त यमराज कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, पोलीस निरीक्षक संगीता पाटील, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार, पोलीस नाईक गणेश शिर्के, हुसेन शेख, पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्नील जाधव, रमेश कोरसेगाव, तपासिक अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनय सोनार, पोलीस नाईक वामन शेळके यांनी पार पाडली।